चला तर विद्यार्थी मित्रांनो, काल आपण उतारे संपवले. आता आपण जात आहोत इयत्ता 5वीच्या स्कॉलरशिपमधील वृत्तपत्रांतील जाहिरातींवर व बातम्यांवर आधारित प्रश्न. या ठिकाणी पहिली जाहिरात दिलेली आहे, बातमी दिलेली आहे आणि त्याच्यावरचे प्रश्न सोडवलेले आहेत. तेव्हा आपण बातमी 1 वाचत आहोत. बघा, बातमीचा मथळा हेडलाईन काय आहे? क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश आमच्या वार्ताहराकडून. जळगाव 6 ऑक्टोबर. एकाग्रता, कष्ट व निष्ठा या 3 गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल, असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला. प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिरच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा. या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आदर्श विद्या मंदिरचा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला. साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून, सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते. कबड्डी, खो खो, लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले. विशेष म्हणजे विस्मरणात गेलेल्या आट्यापाट्या या खेळाचेही सामने भरवले गेले होते. सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला. सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती. मैदान तुडुंब भरले होते. क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते. क्रिकेटचा देव कोणाला म्हटलं आहे? सचिन तेंडुलकर यांना. चला तर मग बघा, पहिला प्रश्न, क्रिकेटचा देव कोणाला म्हटले? पहिलाच प्रश्न सांगितला, सचिन तेंडुलकर. दुसरा पर्याय, यशाचे शिखर गाठण्यासाठी पुढीलपैकी काय आपल्याजवळ असता कामा नये? एकाग्रता असली पाहिजे, कष्ट असले पाहिजे, निष्ठा असली पाहिजे, आळस नकोच. आळस हा माणसाचा शत्रू आहे. पर्याय चौथा, नको. सचिन तेंडुलकर यांना कशासाठी निमंत्रित केले होते? शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला, विद्यार्थ्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायला, आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण द्यायला, सचिन तेंडुलकर यांच्याकडून शाळेला देणगी मिळावी म्हणून. हे तिघं पण नाहीत, तर शाळेतील क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला. कोणती शाळा? आदर्श विद्या मंदिर. तर हे या ठिकाणी 3 प्रश्न ह्या पहिल्या बातमीवरचे आपण बघितले.